नमस्कार. दुःखद बातमीपत्र. विनोदी कीर्तनकार हबप मधुकर गिरी यांचे निधन. वारकरी संप्रदायावर शोककळा. मिळालेल्या माहितीनुसार अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कीर्तनकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मधुकर गिरी महाराज हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील रहिवासी होते. त्यांनी आयुष्यभर ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करत कीर्तन सेवा चालू ठेवली. विनोदी ढंगात गंभीर सामाजिक विषय मांडण्याची त्यांची शैली प्रेक्षकांच्या विशेषतः पसंती उतरली. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत त्यांच्या कीर्तनाने लाखो लोकांपर्यंत धर्म, अध्यात्म, सामाजिक संदेश पोहोचवला. त्यांच्या कीर्तनामध्ये विनोदी, अध्यात्म, सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम असायचा. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधनाची मशाल अखंड प्रज्वलित ठेवली. कीर्तनकार हबप मधुकर गिरी महाराज यांचे निधन झाले. सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नान्नज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी शैलीतील कीर्तनकार मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ कीर्तनकार, समाज प्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक हबप विनोदाचार्य मधुकर गिरी महाराज यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय 95 होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर नान्नज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. हा, अनुभवाने शेती करा. मुलानं तरुण मंडळ सरळ ढाबं टाका, तर पोट भरून अर्धी भाकरी खाचाल. ही इथली माणसं काय म्हणून आपण देव देवा उगं बसायचं. देवदेव कधी गोड आहे. कदा महाराज मी थोडं टाकून बोलतो. हो, लक्षात घ्या. आस्थाकर मंडळी काय नाही या पोरसानी पुढं पोरगी देना कोण. 28 वर्ष झालं. बळबळने इथली वांगी एक आहे की खुर्द वांगी बुद्रुक. बळबळ मी पोरगी केली हवं. हा, इथलीच आहे वांगीची. हो, लक्षात आलं का. बळबळ लगीन केलं. लगीन झाल्यावर पोरग म्हणला पोरगी जरा काळी आहे. मी तुझा फोकस आहे काय विठ्ठल. ठाला 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 विठाला 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 ठाला विठाला विठाला विठाला. काय नाही हो, काळं पिकतं तेव्हा गोर खात. हा, काही बोलायचं वय बोलू नाही. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. असल्या पोरी तर देऊन टाकावं. गावगाव संडेच्या संडे तसंच जायचं. आता बामणाकडे जाताना किंवा शांतिगिरी महाराजाकडे जाताना हा, पोरीची पत्रिका नेऊ नका, तिच्या आईची न्या. त्या पोरीच्या आयाच लग्न होऊ दे नाही त्या. म्हणून पोरगी भूमच्या स्टँडवरनं, परांड्याच्या स्टँडवरनं नीट महाबळेश्वर. कशाचं कॉलेज आणि फिले झालंय. म्हणून हे अभंग घेतला. प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा आहे. वडीच्या गात्यातला आहे. वडीच्या गात्यातला म्हणजे तुकोबरायांच्या गाथ्यामुळं मराठी माणूस वळीत आला. मायबाप या मराठी माणसानं किती सोसावं हवं. कोणी काही बोलावं. शेतकऱ्याचं खाते ती हे आंबट आणि पेटत शेतकऱ्याबद्दल बोलते ते. अरे ह्या पागोट्याला काय कळायचं. गपरा. या भारतातल्या पागोट्याने चंद्रावर 3 नंबरचं यान पाठवलं. टाळे वाजवा. व्हॉट इज द फाउंडेशन रिसर्च. व्हॉट इज द फाउंडेशन अँड रिसर्च in India. There is big progress our in India. टाळी वाजवा. मी कोण्या पक्षाचा नाही, पण ती सहज म्हणतो भाईवर बहिनो. 1000 और 500 की नोट बंद. काय ताकद आहे पंतप्रधानाच्या शब्दात. 2016ला 500ची आणि 1000ची नोट बंद केली. हवं बऱ्याच बाया रडाल्या. 1000 पैशाची नोट बंद केली. म्हणजे होय, आमची बायको तर लय रडाली. हवं 1000 पैशाची नोट बंद केली. म्हणजे होय. म्हणजे तुझ्यावर किती येतं. मला म्हणली 17,000.
मी म्हणलं दी माझ्याजवळ, माझ्यावर काय भरोसा नाही का? ती एकच ताकद की ज्याच्या शब्दाला किंमत आहे. पंतप्रधानाने दिल्लीवरनं जाहीर केलं कुठे बी जागा पण घरातच आहे की नाही. म्हणलं बघा कोणतरी हागा. हो कुठे बी जागा. हो म्हणून स्वच्छतेला किंमत आहे. एक सांगतो, बँकेत पासबुकावर ऑनलाईन पैसे ठेवूच नका, पण अंगारला कपडा आणि घर देखणं असावं. 6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजानं आपल्या बायकोच्या आठवणीसाठी संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरुळलेणी बांधली. मी जाऊन आलो. देर आर मोर अँड मोर बेस्ट अँड अट्रॅक्टिव्ह स्टॅच्यू in that वेरूळ अजिंठा. इट इज मार्वलस स्टॅच्यू. हो कळलं का? अतिशय सुंदर अशी मूर्ती बायकोच्या आठवणीसाठी. शहाजहान राजा मुसलमानाचा होता, पण यमुनेच्या काठी आग्र्याला बायकोच्या आठवणीसाठी त्यांनी ताजमहाल बांधला. आपलं यगळा आहे, आपलं दिलेलं घरकुल सुद्धा नीट नाही हवं. संडास फाकलेलं, पत्र घसरलेलं, घरावर कोंबड्या, दरवाज्यात शेळ्या आणि ती चौकटीत काळी भंगार बायको. नवरा खादरा वादरा का असाना, जोडीदार देखना असावा. हा बायको दिखणीच पाहिजे, मग लेकरं चांगली होते ती बघा. मला त्या माड्यात म्हणलं एक जण, गुरी आणून दे. मॅडम मी एजंट आहे काय? आमच्या घरी सफरचंद डाळिंब नव्हतं, चिकू नव्हतं, कदंगड द्राक्ष आंब नव्हतं, आमच्या घरी अंजीर नव्हतं. मी आठवड्याला 5 किलो तांबडी टमाटी न्यायची. हो तांबडी टमाटी रोज बायकोला मी ती टमाटी दाखवत होतो. परिणाम असा झाला, माझ्या हारावरला रंग आहे का असल्या दोन्ही बी पुरी लाल भडक आहे त्या. हो तिसऱ्या बाळातपणाला आमच्या बायकोनं खोड केली, काळा चहा पिली. माझं पोरग काळा यावं विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.